राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता जेवण झालं सकाळचा, मग आता चालाय निंदायचं काम. आता ह्या अडाणी पहा, ह्या मिरची आहे ती काही इकडं सरवण्या एवढे, आणि मग त्याच्यात नाही पका गाभा झाला. आता कसा यावर्षी पाऊसच मोकार मित्रांनो, त्या पावसामुळे ना काहीच जमलं नाही. काही मठही पेरलं होतं आपण, याच्यात मठही गेलाय म्हणून. चला आता जेवण झालंय, चालाय निंदायचं काम. तर पाहत असताना इथे आहे ना, या इथं मठ होता आणि तो मठ पेरला होता आम्ही पण. मग मठ राहिलं का गेलाय मरून पार. अरे कुठं मुळे झाडा त्या पाण्यानं पक्के भरून गेला होता. हां मग गेला मरून. पण मग हाय पुढं मुळे झाडा मग त्या निंदून घेतली तर तेच चांगले होतील ना. हां याच्यात गबाळ. एवढ्याला मस्त फुलं लागल्या त्या. हां त्याची आमटी तर ती भारी होते ओल्या धान्यांची. मित्रांनो, हा सरवणे एवढे हा पा हाय पका मरून गेलाय. त्या तिकडून आहेत काही झाडा याची असं ह्या फुलं अशी राहतात पहा याची. आणि फरशी शेंग राहते ना, फरशी शेम तशी शेंग राहते, पण याचं दाणं म्हणजे इतकं भारी आमटी होते ना. आणि मग ह्या निंदूनच काढायला लागला मित्रांनो. किती वाऱ्या निंदला होता? अगं 2-3 बाऱ्या निंदला होता, पण मग पाणी सारखं होत राहतं. सारखं पाणी त्याच्यामुळे मग त्या मित्रांनो त्या जमत तसं नाही. यावर्षीच पावसानं तर विक्रमच केला पका. काही मोठ प्यारला होता, मोठ पार मरून गेलाय ना. मग आहे एवढ्याने कशी कुठं मुळे एक झाड आहे मित्रांनो, पा एक झाड आहे मोठाचा कसं आहे. पण आता गबाळ झालाय, टाकून निंदून. आता आपल्याला काही काम आहे तेवढंच निंदायचं काम आहे मित्रांनो. आणि त्या तिकडे खुरसण्याचं एकच झाड आहे पे. मस्त फुलं लागल्यात ना. हां तर एक मस्त फुला लागलं आहे ना. कसं आहे मिरची पुरता होईल ना. जाऊ दे आता, खुरसणी करते नाही आता पहिल्यासारखं. खुरसणी मरून जातच पावसानं यावर्षी लयच बेकारी केले. दोस्तांनो, इथं मिरच्या लावल्या होत्या. ह्या काढल्यात नाही काढून, पण पुन्हा पाताळ गबाळ उठलायच त्याच्यात. आणि मिरच्या लावायचा व्हिडिओ बनवला होता आपण. मिरच्या आहे एकच मस्त फुटतील निधून काढल्या चाळून दिले ना अशा. ह्या बा मित्रांनो, मिरची एकच मिरच्या राहिल्या ती. ते आहे पार इथं पका पाणी भरायचा. इकडून झुरे आले ना, वरून माळे ना, वरून पक्या झुरे येतात त्याला. मग मेथी पेरली तर जमल का पाय? हां जमलं तर देऊ मेथी पेरून. हा मग पातळ मिरची आहेत ना. तर मित्रांनो, आमचं म्हणणं आहे देऊ मेथी पेरून थोडीशी, म्हणजे भाजी तरी होईल खायला. आम्ही काही खतबीत मारते नाही ती मेथीला. मस्त मस्त मिरची होती फुटल्याचं. त्या काढ निघून जरच्या. हां निंदून घेते, मग चालतानाच मेथी देऊ टाक. भुईमुग काही निघून काढला मित्रांनो. भुईमुग काही 2 बारे झालं नाही जायचं. पण मग आता त्यालाही भुईमुगालाही आर्या चालत ती. पण काही आर्या भुईमुगाच्या पण पावसामुळं फुलाच ठेसून टाकले पार पावसानं. भेंड्या त्या भेंड्या लागल्यात ह्या मित्रांनो. या भेंड्यात ह्या पा, ह्या पूर्ण भेंड्या जातात असं. ह्या पा आम्ही काही वपाय बिपाय नाही करते मित्रांनो, ह्या घरीच खायला. ह्या पा मस्त भेंड्या लागल्या ती घरच्या घरीच खायला. मित्रांनो, आम्ही खत नाही मारते याला. निकाल खत नाही, काहीच नाही. एकदम आपला घरचा त्या माळवा नाही ना, त्याला खत नाही मारते. ते आपली घरीच खाय होत आहे. मस्त भेंड्या लागल्या ते. काय 7-8-10 भेंड्या सापडल्या म्हणजे बस. त्याच्यातून वाहले काही ते वाहले, आमटी होते मस्तपैकी. आणि इकडे ह्या मिरच्या होत्या फार मरून गेल्यात पावसानं. म्हणजे त्या पाणीवरून सारखा आणि पक्का पाणी साचायचं मित्रांनो. त्या पाठीमागं तिकडं पहा सीताफळ, काही पेरूची झाड आहे ती. सीताफळा लागल्यात नाही, येते का पाहायला? चला ना बरं चल बरं. सीताफळा लागलेत का नाही पाहू मित्रांनो. पाहू आता सीताफळा लागलेत का नाही, पेरू किती लागलेत पाहू आपण. वजग बरं का पाहायचं पाहून. हा गावात पका झालाय तरी साठवत आहे. लय गवत झालाय. आपला घेवडा मस्त फुटलाय पा. ते पाठीमागं मित्रांनो आपण खाकर आणलो होतो ना, ते दिलं याला लावणे पा. ह्या घेवडा सुद्धा गावठी आहे, मस्त कालवण होत आहे. सीताफळ आहेत बरं पैसे सीताफळ आहेत का नाही? तिकडे वर राहिली बरेच लागली होती, पण गेली पावसाला काळी पडून पर काळी पडून गेल्यात मित्रांनो. मग जांभले भारी लागले त्या पा. मकर जाम लागले होते. हां पेरू जाम मित्रांनो, आमच्या गावावर बघा जाम म्हणतात पेरूले. बरं पार सोंगण्यामध्ये येतील खा. हा सोंगण्यामध्ये शेतील खायला अजून 1 महिन्यानं आहे ना. हा मस्त मोठा जांबू ते असं खायला इतका भारी गोड पक्की पोरं येतात खायला. आता खायचं आता चला मित्रांनो. आम्ही काय ह्या ओपती बिपती काय नाही, पोरा खात्याची समस्या आहे ही. आपल्याला भेटतात, पोराला भेटतात. पक्क जाम लागलं हे पा मित्रांनो. आणि ह्या घरीच लावलाय झाड. हे जांबाचं जर कवळी पानं नाही का, त्या जर खाली ना
तर जुलाब हागवण ही लगेच हा थांबते. हा कवळी पानं मित्रांनो एक आयुर्वेदिक याचा असं आहे का ह्या जांबाची जर कवळी डिरी आहे ना ती जर खाली ना तर मग हागवण लागली असली किंवा हे जुलाब हे लगेच थांबत ती मस्त आयुर्वेदिक आहे ह्या. आणि इकल्या पेरलं तर काहीच लागते नाही पाय त्याला अजून लय दिवस झालं पण त्याला काहीच लागलं नाही म्हणते. मित्रांनो ह्या झाड लय दिला आहे आपण पण त्याला काही पेरूच लागत नाही ती त्याला एक फुल लागत आहे पण मग पेरूच नाही लागते. ह्या इकडे केळीचा झाडे पार पडून गेलाय चल बरं पाहू त्याला लागलेत का नाही काही इकडून वर नाही इकडून लय गावात आहे. तर मित्रांनो पाठीमागं तिकडं केळीचा झाडे खेळ लावले आपण बरं पाहू. गेले मोडून ती मोडून गेले हे घेवडा पार वर चढला आता मस्तपैकी हिच्या खोडात नाही आपण थोडा निजून काढू निदायला आपली टाईमच भेटला नाही सारखा पाऊस. तरी निघला होता 2-3 बाऱ्या पण त्या गव्हाला जाते. तिकडं निभावून ये मित्रांनो निभावून लाईन निभास नाही येते आता काय बांगडे यावर्षी वातावरण तरी बांगा रे भेंड्या खुडून गेला बरं का. आता आपले पित्र आले ते पुढं हा पित्र आहेत मित्रांनो काय ह्यात पडून गेलाय वारा मित्रांनो ह्या पा ह्या वाऱ्यानं फार मोडून गेल्या ह्या एक एवढी एकदम थोडीशी एक फण लागले पा केळांची 4च लागले. चियारच केळा लागल्या त्या पा ह्या झाड आहे पार पावसानं पार अशी वाकडी तिकडे मोडून गेल्यात याला ना मेड आणू लावायला आहे ना लावायला आधी म्हणजे मग वरचे वर. मेड लावाय आणू म्हणजे मग वर्षावर राहील मस्तपैकी. तर मित्रांनो झाडे आयडिया तिकडं चिकूचं झाड आहे इकडं म्हणजे आम्ही तिकडं पुढं आंबे येते आपण लावेल ह्या केळीची झाड आहे 2 इथं पा इथे एक आहे आणि इथे एक आहे आणि चिकू आहे तिकडं पाठीमागं निंबवणी आहे. हा पेरू दाखवला आपल्याला मी भरपूर पेरू लागलं तिकडं सीताफळ आहेत काही म्हणजे ह्या घरच्या आपला राहत आहे खायला फळझाडा काही माळवण ह्या असं राहत आहे. आणि वातावरण पहा मित्रांनो आजही ढगाळ वातावरण नाही पण आज नाही एवढा पाऊस आज ऊन पडतो रोवून आहे ना. हा सीताफळा जर एवढी लागले हो 4-5 पोत्यांनी तर द्यावं. हा जाम खायला आम्ही उपते नाही मित्रांनो ह्या कोणला अशीच वाटून देते वानवला. चला आता थोडासा चालेल निंदायचं काम हे तामटा झाडी काही ह्या बाई बारीक तामटा रामदासनं लावलं होतं हे भावा बहिणीनं हे बारीक तामटा पहिली अशीच तामटा राहायची इकडे या हाताने निघाल्यात मोठाली आणि या पिकलाय मस्तपैकी हे एवढलीच राहते ती आणि या खायलाय पण मस्त लागायचं आम्ही लय खायचो पण आता या तामटाची झाडच पार बुडत आल्या ती. हा ह्याने रे आता सगळी मोठाली झाली ती त्या रामदासनं आणली होती कुठून लावाय काय माहिती. ह्या मस्त बारीक तामटा झाड ह्या पक्की खाता येईल ना राहायची मित्रांनो खातोडावरून आता नाही उडदाच्या शेंगा वाळल्यात काही काही हे उडदाच्या वाळल्या शेंगा खुडून घेऊ हा ना पाणी काय करतो ना. आणि इकडं मोठाली तामटाची झाड आहेत हे पा येली जर असं काही उभा केला ना तर मस्त तामटा भाजीला होती बरं का ह्या बाई ह्या इथे एक मेड उभी करून आणि असे बांधून टाकायला आता इकडे येते. पण मग आता 4-5 दिवस लागतील एवढा निघायला इकडं ना तेवढा निघून घेऊ आपण म्हणजे कसं आहे बा आपल्याला आधार होईल नाही का. त्या मेथी पेरायच लागते बरं का आता म्हणजे कसं नाही मेथीचा बी पाऊस राहणार नाही मेथीचा बी अंदाज नाही ना मग पाहू आपण मेथीचा बी. तर मित्रांनो मेथी पेरायची आणि ह्या मिरच्या म्हणून पाताळ काही कुठं इकडं जिकडं रिकामी जागा दिसेल तिकडं दणं आता ते तेवढं गावात नाही मित्रांनो त्याच्यामध्ये काही सराव नाही एवढे काही मोठे बाकीच्या गावात आपण आता टाकणारच निंदून. इकडे दण पेरलं होतं पण उतरलं दणं पेरलं होतं हा इकडे एवढं पेरलं पै बरं उतरलंच का नाही उतरलंय एक बारीक एक जणं उतरलाय उतरले जरा लेटच उतरतात ना पावसामुळंच काय हे व्हायचं होऊन जाते ना दण जरा लेटच उतरत जाते. चला मित्रांनो हे असा माळवण राहते आमचा पावसाच आणि काही फळझाडं आहे ती आणि चालेल आमचा निंदायचं काम. चला म्हणलं आपल्या मित्रांसाठी एखादा छोटासा व्हिडिओ बनवा. तर मित्रांनो आता आम्ही निंदून घेतो. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आपण जर चॅनलला नवीन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला. पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो. जय महाराष्ट्र जय शिवराय जय आदिवासी.